सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे जमीन वादातून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय इरिगेशन हद्दीत असलेल्या गट नंबर 38 मधील जमिनीवरून भूमिहीन माजी सैनिकांच्या कुटुंबांना अडवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. राजेवाडी येथील गट नंबर 38 ही जमीन शासकीय इरिगेशन विभागाच्या हद्दीत येते. याच जमिनीतील काही भाग सरकारने भूमिहीन माजी सैनिकांना उपजीविकेसाठी दिला होता. मात्र स्थानिक समाजकंटकाकडून या जमिनीवर अतिक्रमण करून माजी सैनिकांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि माजी सैनिकाच्या कुटुंबांनी एकत्र येत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित जमीन पुन्हा मूळ लाभार्थ्यांना परत द्यावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या मागण्यांसाठी पुरोगामी विचारांचे अभ्यासक ॲडव्होकेट सचिन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनाला अरुण वाघमारे, बळीराम रणदिवे तसेच आटपाडी नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष लांडगे, संतोष हेगडे आणि मनसेचे राजेश जाधव यांनी पाठिंबा दर्शवला आहे. राजेवाडी गावातील गट नंबर 38 हा शासनाचा जवळपास 130 एकराचा गट आहे. त्यामध्ये या समाजकंटकांनी ज्या शासनानं जे माजी सैनिक आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि या माजी सैनिकांच्या कुटुंबांना ही शेती करून खाता यावी, त्यांना त्यातून पिकवता यावी म्हणून शासनानं या माजी सैनिकांना या जमिनी खकसण्यासाठी दिले होते. ज्ञानू बाबा हेगडे ह्या माजी सैनिकांना, ह्या माझ्या सैनिकांना देशासाठी स्वतःचं रक्त आटवलं आणि म्हणून रिटायर झाल्यानंतर शासनानं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ह्या माजी सैनिकाला 5 एकर 38 नंबर मध्ये जमीन दिली आणि ती जमीन, त्या जमिनीमधून समाजकंटक तुकाराम कोल्हेकरचे कुटुंब, ह्यांनी हेगडे कुटुंबावर अन्याय अत्याचार करून, हाणमार करून त्या गावातून हाकलून दिलेलं आहे. पूर्वी त्या पांडा कोडाला मला एवढंच सांगायचं आहे की पांडा, तुझा लोंढा घालवायला मला लई वेळ लागणार नाही. मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक या नात्याने सांगतो की आमचे सचिन भाऊ आणि संतोष दादा यांच्या खांद्याला खांदा लावून या प्रकरणामध्ये आम्ही मनसेचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे. दरम्यान आंदोलकांनी आटपाडीच्या तहसीलदार शीतल बंडगर यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. तहसीलदारांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून संबंधित समाजकंटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. राजेवाडी येथील या प्रकरणामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण झाला असून आता या भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.